students, a very good morning to all of you. Students, today we are going to see a new lesson. This lesson is of interview of famous sport person. She is Mary Kom. Mary Kom is great boxer. Okay. Now let's see what is in the lesson. First of all, in the lesson there is information about the Mary Kom, and she gave one interview. That interview questions and how she gave the answers in that interview, that is given in this lesson. Now let me begin. Unbeatable supermom Mary Kom. Now unbeatable means what? अत्युत्कृष्ट means very great. खूप अतिउत्कृष्ट, खूप सुंदर अशी आई की जिचं नाव आहे मेरी कॉम. There had to be one successful story if Indians were to survive in sports, and we have that story now. म्हणजे there had to be one successful story if Indians were to survive in sports, and we have that story now. म्हणजे इंडियन्स, आपल्या भारतीयांना जर स्पोर्ट्समध्ये नाव कमवायचं असेल तर एक सक्सेसफुल स्टोरी असणं गरजेचं आहे, आणि आपल्याजवळ आता ती सक्सेसफुल स्टोरी आहे. इनफ हॅज बीन सेड अबाउट दिस ग्रेट वॉरियर हू कॉन्कर्ड द वर्ल्ड. आता जे ग्रेट वॉरियर म्हणजे इनफ हॅड बीन सेड अबाउट दिस ग्रेट वॉरियर हू कॉन्कर्ड द वर्ल्ड. पूर्ण जगभरामध्ये तिचं नाव झालेलं आहे अशी एक ग्रेट वॉरियर म्हणजे खूप चांगली योद्धा. दिस वॉरियर इज नन अदर दॅन मेरी कॉम, आणि ती अशी वॉरियर आहे, तिचं नाव आहे मेरी कॉम. द कॉन्क्युअर अँड द कॉमट, शी इज फेम्ड as a 5 times world boxing champion and the only boxer to win a medal in every one of the 6 world championship. आणि मेरी कॉम ही एक अशी बॉक्सर चॅम्पियन आहे की जी 5 वेळा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन जिंकलेली आहे. वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनमध्ये तिनं 5 वेळा मेडल मिळवलेलं आहे. अँड एव्हरी वन ऑफ 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप, आणि शिवाय वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक वेळेला तिला मेडल देखील मिळालेलं आहे. इन द 2012 ऑलिम्पिक्स शी बिकेम द फर्स्ट इंडियन बॉक्सर टू क्वालिफाय अँड विन अ ब्रॉन्झ मेडल. 2012मध्ये जी ऑलिम्पिक्स झाली त्या ऑलिम्पिक्समध्ये तिला ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे इन द 51 kg फ्लाय वेट कॅटेगरी ऑफ बॉक्सिंग. 51 kg कॅटेगरी म्हणजे आता बॉक्सिंगचं झालं किंवा इतर खेळांचं कोणत्याही झालं तर कॅटेगरीज असतात, वेट कॅटेगरी असते, तर त्यामध्ये 51 kgच्या वेट कॅटेगरीमध्ये तिला ऑलिम्पिक्समध्ये ब्रोन्झ मेडल मिळालेले. कोम वॉज बोर्न इन केंगथाई विलेज. कोम ही केंगथाई विलेजमध्ये तिचा जन्म झाला. मोयरांग लोमखाई इन चुराचंदपूर डिस्ट्रिक्ट ऑफ रूरल मणिपूर इन ईस्टर्न इंडिया. मणिपूरमधल्या एका छोट्याशा गावात ज्याचं नाव आहे चुराचंदपूर, या गावामध्ये तिचा जन्म झाला. शी केम फ्रॉम अ पुअर फॅमिली. शी बिलॉंग्स फ्रॉम पुअर फॅमिली मीन्स हर फॅमिली वॉज नॉट सो रिच. तिची फॅमिली ही गरीब फॅमिली होती. हर पॅरेंट्स मँगटे टोम्पा कॉम अँड मँगटे अखाम कॉम वेर टेनंट फार्मर्स. तिचे पॅरेंट्स मीन्स हर फादर अँड हर मदर दे बोथ वा फार्मर्स. तिचे आई आणि वडील दोघेही शेतकरी होते. हू वर्क इन झूम फील्ड. झूम फील्ड मीन्स फार्मिंग शिफ्टिंग कल्टिवेशन. झूम फार्मिंग आपण इन जिओग्राफी ऑल्सो वी हॅव सीन दॅट झूम फार्मिंग म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी त्यांची एका जागी पहिल्यांदा शेती करायची, त्या जागेवरच्या जमिनीचा कस कमी झाला की दुसऱ्या जागेवरती जाऊन शेती करायची. झूम फार्मिंग त्याला असं म्हणतात. मग ते झूम फार्मिंग करणारे तिचे आई वडील शेतकरी होते. कोम ग्रीव अप इन हंबल सराउंडिंग.
helping her parents with farm related chores, going to school and learning athletics initially and later boxing simultaneously. तर अशा फॅमिलीमध्ये तिचा जन्म झाला की तिचे आई वडील झूम फार्मिंग करत होते, म्हणजे या ठिकाणाहून त्या ठिकाणी शेती करत फिरत राहायचं, म्हणजे थोडक्यात एका जागी राहायचं परंतु शेतीसाठी त्यांची जागा सतत ते बदलायचे, अशा प्रकारची शेती ते करायचे. मग त्यामुळे तिचा जन्म अशा साधारण अशा फॅमिलीमध्ये झालेला होता. आणि तिचं जे काही लहानपण होतं ते कशामध्ये गेलं, हेल्पिंग हर पॅरेंट्सला शेतामध्ये मदत करणे, विथ फार्म रिलेटेड वर्क्स, म्हणजे फार्मच्या रिलेटेड शेतीच्या रिलेटेड जे काही काम असेल त्याच्यामध्ये आईवडिलांना मदत करणे. देन गोईंग टू स्कूल, शाळेला जाणे, अँड लर्निंग ॲथलेटिक्स इनिशियली, आणि मधून अधून ॲथलेटिक्सचे काही प्रकार शिकणे, शिवाय अँड लॅटर बॉक्सिंग सायमल्टेनियसली, आणि नंतर ती हळूहळू बॉक्सिंगसुद्धा शिकू लागली. हर फादर वॉज अ कीन रेसलर इन हिज यंगर एज. तिचे वडील हे एक त्यांच्या एजमध्ये म्हणजे त्यांच्या तरुणपणामध्ये एक रेसलर होते, म्हणजे त्याला आपण कुस्ती खेळणारे त्याला रेसलर असं म्हणतात. तर हर फादर वॉज अ रेसलर इन हिज टाइम, त्यांच्या तरुणपणामध्ये ते एक चांगले रेसलर होते. शी हॅड अन ईगर इंटरेस्ट इन ॲथलेटिक्स सिन्स चाइल्डहुड अँड द सक्सेस ऑफ डिंको सिंग, a fellow Manipuri returned from the 1998 Bangkok Asian Games win a gold medal. Com recollects had inspired many youngsters in Manipur to try boxing and she too thought of giving a try. आता तिला बॉक्सिंगबद्दल खूप इंटरेस्ट होता. शी वॉज इगरली इंटरेस्टेड इन बॉक्सिंग. तिला बॉक्सिंगविषयी खूप आतुरता होती, इंटरेस्ट होता. अँड कधीपासून जास्त इंटरेस्ट वाढला, अ फेलो नेम डिंको सिंग, त्यांच्या मणिपूरमधलाच एक व्यक्ती डिंको सिंग नावाचा, की जो बँकॉक एशियन गेम्समध्ये 1998मध्ये ज्याला गोल्ड मेडल मिळालेलं होतं बॉक्सिंगसाठी. म्हणजे बँकॉक एशियन गेममध्ये 1998मध्ये बॉक्सिंगसाठी गोल्ड मेडल मिळालेला व्यक्ती हा त्यांच्या गावातील असल्यामुळे तिला त्याच्याबद्दल जास्तच बॉक्सिंगबद्दल आकर्षक होतं आणि तिला असं वाटत होतं की मी सुद्धा त्याच्याप्रमाणेच बॉक्सिंग खेळून मेडल्स मिळवावीत. कॉम रिकलेक्ट्स हॅड इन्स्पायर्ड मेनी यंगस्टर, आणि शिवाय तिने त्यांच्या गावातील इतर यंगस्टर्सना, तरुण मुलांना, तरुण मुलींना ती इन्स्पायर करण्यात व्यस्त झाली होती की आपण बॉक्सिंग करूयात, आपण बॉक्सिंगची प्रॅक्टिस करूयात, असं प्रत्येकाला ती त्या यंगस्टर्सना ती इन्स्पायर करण्यामध्ये सुरू झाली होती. आणि ती स्वतःसुद्धा एक ट्राय आपण करूयात, आपण बॉक्सिंग खेळू शकतो का यासाठी ट्राय करण्यासाठी स्वतःसुद्धा ती खूप आतुर होती. मॅरी कॉम्स करियर स्टार्टेड इन 2000 आफ्टर हर विक्ट्री इन द मणिपूर स्टेट वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप and the regional championship in West Bengal. Mary Com's career started in 2000. सन 2000 मध्ये मॅरी कॉमचं करिअर स्टार्ट झालं. कधी? जेव्हा तिने इन द मणिपूर स्टेट वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप, म्हणजे मणिपूर स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशिप, वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप जेव्हा तिने जिंकली सन 2000 मध्ये इन 2000. सो शी नाव फ्रॉम दॅट शी स्टार्टेड हर करियर इन बॉक्सिंग इन वेस्ट बेंगॉल. तर ती चॅम्पियनशिप कुठे झाली होती? वेस्ट बेंगॉल. इन 2001 शी स्टार्टेड कॉम्पिटिटिंग ॲट इंटरनॅशनल. पुन्हा सन 2001 पासून पुन्हा तिने स्टार्टेड कॉम्पिटिटिंग ॲट इंटरनॅशनल लेवल. आता ती 2001 पासून इंटरनॅशनल लेवलला कॉम्पिटिशन खेळण्यासाठी तयार झालेली होती. शी वॉज ओनली 18 years old when she made her international debut at the first IBA Women's World Boxing Championship in United States. जेव्हा तिनं शी वॉज ओनली 18, जेव्हा ती फक्त 18 वर्षाची होती, जेव्हा when she made her international debut. डेब्यूट मीन्स फर्स्ट पब्लिक अपीअरन्स और परफॉर्मन्स. जेव्हा तिने पहिल्यांदा लोकांसमोर परफॉर्मन्स दिला बॉक्सिंगसाठीचा तेव्हा ती जस्ट 18 वर्षाची होती. फर्स्ट आयबा AIBA विमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप इन युनायटेड स्टेट US मध्ये झालेल्या फर्स्ट बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये म्हणजे
AIBA आयबामध्ये तिने लोकांच्या समोर आपला परफॉर्मन्स दिला. विनिंग अ सिल्वर मेडल इन द 48 kg वेट कॅटेगरी, आणि त्यावेळी तिला 48 kg कॅटेगरीमध्ये तिला सिल्वर मेडल मिळालं होतं, ती 18 वर्षाची असताना. हर ग्रेटनेस इज reinforced by the way she apologized to the whole nation for not being able to win the gold. She is a legend for sure and an ideal for all the sportswomen to look up to. आता her greatness is reinforced means straighten, म्हणजे तिला जास्त ताकद कशामुळे मिळाली? बाय द वे शी apologized to the whole nation for not being able to win the gold. म्हणजे तिला सिल्वर मेडल मिळालं होतं, पण तिनं स्वतःची समजूत घातली होती की आता मला नाही गोल्ड मेडल मिळालं, परंतु इन नेक्स्ट आय विल गेट इट. मग त्यासाठी तिची ती एक स्ट्रेंथ बनली होती. नाव ॲन इंटरव्ह्यू, आता तिचा इंटरव्ह्यू आहे. इन ॲन एक्सक्लुसिव्ह इंटरव्ह्यू विथ स्पोर्ट किडा करस्पॉन्डंट तारुका श्रीवास्तवा, Olympic bronze medalist Mary Kom talked about her preparation for the Olympics and her elation at winning a medal. Elation means great joy. तर हा जो इंटरव्ह्यू आहे, इन दॅट इंटरव्ह्यू शी टॉक्ड अबाउट हर प्रिपरेशन, म्हणजे तिने तिच्या खेळासाठी कशा प्रकारे तिची तयारी केली, कशा प्रकारे तिचा खेळ होत होता, अशा काही प्रश्नांची, आणि शिवाय तिला एखादं स्पोर्ट कॉम्पिटिशन जिंकल्यानंतरचा तिचा जो काही आनंद असायचा, तो कसा आनंद व्यक्त ती करायची, अशा प्रकारचे काही प्रश्न इथं या इंटरव्ह्यूमध्ये दिलेले आहेत. नाव इंटरव्ह्यूअर आस्क अ क्वेश्चन लाईक, फर्स्ट यू आर द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन अन ऑलिम्पिक्स मेडल फॉर इंडिया. हॅज द फिलिंग कम्प्लिटली sunk in means realize and accept. म्हणजे इंटरव्ह्यूअर प्रश्न विचारतात की पहिल्यांदा मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की पहिलं म्हणजे तुम्ही एक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप आहात आणि त्या पहिल्या महिला बॉक्सिंग चॅम्पियन आहात फ्रॉम इंडिया, म्हणजे भारतातल्या पहिला महिला चॅम्पियन तुम्ही आहात बॉक्सिंगमधल्या, की ज्या ऑलिम्पिक्समध्ये मेडल मिळालेले आहे त्यांना. तर तुम्हाला याच्याबद्दल काही सांगायचं आहे का किंवा काही बोलायचं आहे का? देन मॅरी कॉम सेड, आय एम रिअली हॅपी विथ माय अचिव्हमेंट. मला तर मेरी कॉम म्हणतात, हो मी खूप त्या माझ्या अचिव्हमेंटबद्दल, की मला खूप अभिमान आहे माझा की मी पहिली महिला आहे फ्रॉम इंडिया की जिला ऑलिम्पिक्समध्ये बॉक्सिंगमध्ये मेडल्स मिळालेले आहेत. मग त्यामुळे मी खूप आनंदी मानते. अँड येस इट इज येट टू सिंक इन. आय एम जस्ट सो एक्झॅबरेटेड मीन्स व्हेरी थ्रिल्ड. मग ती म्हणते की हां, मला हे ॲक्सेप्ट करायला, मला हे स्वीकारायला अजून थोडासा वेळ लागेल, कारण माझा सुद्धा विश्वास बसत नाही आहे की मी हे करू शकले, असं ती म्हणते. देन इंटरव्ह्यूअर सेड, यू वेर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. डिड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू. तर इंटरव्ह्यूअर म्हणतात की तुम्ही महिला रिप्रेझेंटेटिव्ह आहात इंडियासाठी बॉक्सिंगमध्ये. बॉक्सिंग या खेळासाठी महिलांच्या ह्याच्यामधून तुम्ही एकच रिप्रेझेंटेटिव्ह आहात फ्रॉम इंडिया. तर याच्यामुळे तुमच्यावर जास्त काही प्रेशर आलं का, म्हणजे तुमचा या गोष्टीमुळे तुमच्यावरती काही दबाव होता का? दॅट मॅरी कॉम सेड, नो नॉट ॲट ऑल. तर ती म्हणते, तर नाही तसं काहीच नाही. आय वॉज प्रिटी कॉन्फिडेंट अबाउट माय सेल्फ. आय न्यू. मग ती म्हणते की मी माझ्या स्वतःबद्दल कॉन्फिडंट होते, त्यामुळे मला माहीत होतं की मी काहीतरी करेन. देन इंटरव्ह्यूअर सेड, युअर कोच चार्ल्स ॲटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू इन टू द ऑलिम्पिक्स. हाऊ डीड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन्स. तर त्यांचे जे कोच होते, म्हणजे त्यांचे पहिल्यापासूनचे जे कोच होते चार्ल्स ॲटकिन्सन, त्यांना ऑलिम्पिक्समध्ये मेरी कॉम यांना अकंपनी देण्यासाठी, मदत करण्यासाठी किंवा त्यांना काही कोचिंग देण्यासाठी त्यांना परमिशन नव्हती, त्यांच्या कोचला, त्यांचे जे पहिल्यापासूनचे कोच होते त्यांना. मग त्यांना इंटरव्ह्यूअर असे बोलतात की तुम्हाला त्याच्यामुळे तुमच्या प्रिपरेशनमध्ये काही फरक पडला का? देन मेरी कॉम सेड, वेल आय डिड मिस हिम. हां, मी त्यांना मिस केलं. देर
बट थँकफुली, मी त्यांना मिस केलं, परंतु एक थँकफुली ह्याने वी हॅड ऑलरेडी डन अवर होमवर्क अँड आय वॉज वेल प्रिपेअर्ड. आणि मी त्यांना मिस केलं परंतु आम्ही आमचा होमवर्क, म्हणजे थोडक्यात काय की आम्ही आमची तयारी तिथे जाण्याच्या आधीच आम्ही आमची तयारी उरकून घेतलेली होती. त्यामुळे तिथे गेल्यानंतर मला ते सोबत नव्हते तरी एवढं काही वाटलं नाही, कारण आमची तयारी ऑलरेडी झालेली होती. हां, फक्त मी त्यांना तिथं मिस जरूर केलं. इंटरव्ह्यू. ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स फॉर द ऑलिम्पिक्स you sparred with the male boxers of the Indian contingent. Who was your favorite sparring partner? The sparring means motions of boxing during training without landing actual blows. आता स्पॅरिंग म्हणजे काय? बॉक्सिंगच्या ज्या मूव्ज असतात, बॉक्सिंगमध्ये ज्या काही मूव्ज करावे लागतात त्या मूव्ज आधी प्रिपरेशन करताना त्या खोट्या मूव्ज काही वेळेला केल्या जातात. तर त्या खोट्या मूव्जला स्पॅरिंग्स असं म्हणतात. तर ड्युरिंग युअर प्रिपरेशन म्हणजे तुमची तयारी करत असताना फॉर द ऑलिम्पिक्स, तुमची ऑलिम्पिक्सची तयारी करत असताना यू स्पॅड विथ द मेल बॉक्सर, तुम्ही मेल बॉक्सर सोबत सुद्धा तयारी केलेली आहे. म्हणजे प्रिपरेशन करत असताना ते खरोखरीची बॉक्सिंग करत नाही, फक्त मूव्ससाठी ते अशा प्रकारे मूव्ज असू शकतात, तशा प्रकारे मूव्ज असू शकतात, अशा प्रकारचे खोट्या ते बॉक्सिंग खेळली जाते. मग त्यावेळी त्यांनी बऱ्याच वेळेला मेल बॉक्सर सोबत म्हणजे पुरुष बॉक्सर सोबत सुद्धा तयारी केलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुमचे फेवरेट बॉक्सर कोण होते की ज्यांच्या मूव्स तुम्हाला आवडायच्या, की अशा ते चांगल्या प्रकारच्या बॉक्सिंगच्या मूव्ह करायचे. देन मेरी कॉम लाफ म्हणजे ती हसते. वेल आय ट्रेन हार्ड, मी ट्रेनिंग जे घेतलं ते खूपच कठीण होतं. इन पुणे अँड द मेल बॉक्सर वेअर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी whenever I required them. To name a favorite would be unfair. मग ती म्हणते की मी खूप तयारी केलेली आहे माझी आणि मी पुण्यामध्ये माझी तयारी केलेली आहे. तिथे बरेचसे मेल बॉक्सर असे होते की ज्यांचं बॉक्सिंगच्या ज्या मूव्ज होत्या त्या खरंच खूप चांगल्या होत्या आणि त्यांनी माझ्या प्रॅक्टिससाठी बरीच मदत केलेली, म्हणून मी इथं एकाचं नाव घेणं हे अनफेअर ठरेल. म्हणजे ते काहीच व्यवस्थित वाटणार नाही. मला बऱ्याच मेल बॉक्सर्सनी बॉक्सिंगसाठी हेल्प केलेली आहे माझी तयारी करून घेण्यासाठी. देन इंटरव्ह्यू सेड यू वेअर कॉटेड सेइंग अदमास वॉज व्हेरी क्लेवर, अ काउंटर पंचर, बट ऑल्दो शी carried power, she wasn't very tactical. I was scoring but the judge were not pressing the buttons. Do you think doggy judging was part of the reason for your loss in the semi-final? आता ती एका सेमीफायनलमध्ये मेरी कॉम ह्या हरलेल्या होत्या. तर त्याच्याबद्दल हा प्रश्न आहे की यू वेअर कॉटेड सेइंग अदमास वॉज व्हेरी क्लेवर, म्हणजे तुम्ही क्विट केलं, अदमास ही खूप क्लेवर आहे हे सांगून तुम्ही क्विट केलं. तर त्यासाठी अ काउंटर पाउंचर मीन्स अ टॅक्टिकल डिफेंड बट ऑल्दो शी कॅरीड पॉवर, म्हणजे ती त्यांची एक ते बॉक्सिंग सेमीफायनलमध्ये त्यांची जी प्रति खेळाडू होती, त्यांच्यासोबत खेळणारी जी दुसरी खेळाडू होती तिचं नाव होतं अदमास. मग त्यावेळी त्यांनी क्विट केलं होतं, अदमास ही क्लेवर आहे हे सांगून त्यांनी क्विट केलं होतं. तर त्यावेळी शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल मीन्स प्लॅन ॲक्शन टू गेन विक्ट्री, म्हणजे त्यांनी ती जी त्यांची प्रति खेळाडू होती तिने अगदी मी जिंकणार आणि जिंकण्यासाठी तिने व्यवस्थित प्लॅनिंगने ती खेळली नव्हती. आय वॉज स्कोरिंग बट द जज वेअर नॉट प्रेसिंग द बटन, म्हणजे मी स्कोर करत होते, म्हणजे मेरी कॉम यांचं असं म्हणणं होतं की मी त्यावेळेस स्कोर करत होते परंतु जजेसने बटन प्रेस केलं नाही, गेम स्टॉप करा यासाठी जजेसने बटन प्रेस केलं नाही. तर असं तुमचं म्हणणं आहे का? सो डू यू थिंक डॉजी मीन्स पार्शल, म्हणजे तिथं तुम्हाला असं वाटलं का की तिथं पार्शलिटी झाली तुमच्यामध्ये आणि त्या तुमच्या प्रतिखेळाडूमध्ये पार्शलिटी झाली असं तुमचं म्हणणं आहे का? अँड पार्शली जजिंग वॉज पार्ट ऑफ रिझन, आणि तिथं पार्शलिटी झाली आणि त्या पार्शलिटीमुळे तुम्ही हरलात असं तुम्हाला वाटतंय का, असं इंटरव्ह्यूअरने विचारलं.
Then Mary Kom said, yes, I think some of the decisions were unfortunate and did not work to my benefit. हां, असू शकतं कसं, कारण बरेचसे असे डिसिजन्स होते, बरेचसे असे निर्णय होते की ज्याच्यामुळे माझ्या कामाचा काहीही फायदा झाला नाही. म्हणजे तिनं जे काही खेळलं त्याचा काहीही फायदा झाला नाही. बऱ्याचशा वेळेला असं झालेलं आहे. देन इंटरव्ह्यूअर सेड, इंडिया मॅनेज जस्ट 6 मेडल in the 2012 Olympics, even though we are a nation of 1/3 billion people. Where do you think a change is required to get help us win medals that are proportionate with our population? तर इंटरव्ह्यूअरनं प्रश्न केला की इंडिया मॅनेज जस्ट 6 मेडल, म्हणजे इंडियाला फक्त 6 मेडल्स मिळालेले आहेत 2012च्या ऑलिम्पिक गेममध्ये. तर आणि आपल्या जे काही पॉप्युलेशन आहे इंडियाचं ते जवळजवळ 1/3 बिलियन पीपल पॉप्युलेशन आहे. तर तुम्हाला असं वाटतंय का की या पॉप्युलेशनच्या तुलनेत आपल्याला जे मिळालेले मेडल्स आहेत ते खूपच कमी आहेत. मग त्यासाठी काय केलं पाहिजे की ज्यामुळे आपलं जे काही पॉप्युलेशन आहे 1/3 बिलियन पीपलचं ते आणि आपलं मेडल्स मिळवण्याचं ऑलिम्पिक गेममध्ये ते जरा व्यवस्थित रेशोमध्ये येईल, यासाठी काय करायला पाहिजे. देन आय थिंक मोर अँड मोर पीपल शुड टेक अप स्पोर्ट ॲज अ फुल टाईम करिअर इफ वी वॉन्ट मोर गोल्ड मेडल्स. मग ती म्हणते की हां, मला असं वाटतं की जर का आपल्याला अजून जास्त गोल्ड मेडल्स मिळावेत असं पाहिजे असेल तर आपल्या इंडियन लोकांनी ॲज अ करिअर म्हणून एक व्यवसाय म्हणूनच स्पोर्टमध्ये फुल टाईम करिअर केलं पाहिजे. म्हणजे जे काही कधीतरी आपलं थोड्यासाठी गेम खेळायची वगैरे असं न करता फुल टाईम करिअर म्हणून गेम्सला चॉईस केलं पाहिजे, तरच आपल्याला बरेचसे गोल्ड मेडल मिळू शकतील. मोर कॉर्पोरेट्स शुड कम इन अँड स्पॉन्सर प्लेयर सो दॅट द प्लेयर्स डोंट हॅव एनी फायनान्शियल प्रेशर अँड कॅन जस्ट फोकस ऑन देअर गेम. आणि शिवाय बऱ्याचशा कॉर्पोरेट्सनी, बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कंपनीजनी आपल्या इंडियन प्लेयर्सना जे सुरुवातीला पहिल्यांदा प्लेयर्सनी काय केलं पाहिजे की फुल टाईम करिअर म्हणून गेम्सला चॉईस केलं पाहिजे आणि स्पॉन्सर त्यांना बऱ्याचशा कॉर्पोरेट्सनी जर का स्पॉन्सर केलं तर त्यांच्यावरती प्रेशर राहणार नाही, का तर त्यांना फायनान्शियल प्रेशर राहणार नाही. प्रेशर म्हणजे फायनान्शियल प्रेशर त्यांच्यावरती राहणार नाही, आर्थिक प्रेशर त्यांच्यावर नाही राहणार, कारण त्यांना कोणीतरी स्पॉन्सर करते त्याच्यामुळे. देन इंटरव्ह्यूअर सेड, डू यू थिंक interest in boxing in India will ever go beyond the Olympic? मग त्या इंटरव्ह्यूवर नेक्स्ट क्वेश्चन विचारतात, डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक? तुम्हाला असं वाटतंय का की बॉक्सिंगमधला इंटरेस्ट पुन्हा एकदा ऑलिम्पिकपर्यंत जाईल? येस, आय एम शुअर दॅट इन अ फ्यू इयर्स बॉक्सिंग विल बी व्हेरी पॉप्युलर अमंग एव्हरीवन इन इंडिया ऑल द इयर राऊंड. म्हणजे हां, मला असं वाटतं की ऑलिम्पिकपर्यंत अर्थातच बरेचसे अजून बॉक्सिंगसाठी प्लेयर्स जातील, कारण आत्तापर्यंत बऱ्याचशा लोकांमध्ये बॉक्सिंगबद्दलची एक प्रकारचा इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. देन इंटरव्ह्यूअर सेड, हाऊ अवेअर आर इंडियन वुमेन ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स? डाएट अँड न्यूट्रिशन must have been a key factor in your conditioning for the Olympics. Do you think nutrition is a neglected area in Indian sports? तर पुन्हा एकदा प्रश्न पुढचा विचारतात की हाऊ अवेअर आर इंडियन वुमेन ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट? आपल्या भारतातील महिला त्यांच्या न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट ज्या आहेत, म्हणजे आहाराबद्दलच्या न्यूट्रिशन रिक्वायरमेंट ज्या आहेत आहारातल्या, त्याच्याबद्दल भारतीय महिला अवेअर आहेत का? डाएट अँड न्यूट्रिशन मस्ट हॅव बीन अ की फॅक्टर इन युअर कंडिशनिंग फॉर द ऑलिम्पिक. कंडिशनिंग मीन्स बिकमिंग फिट. तुम्हाला जर ऑलिम्पिकमध्ये एकदम फिट अँड फाईन राहायचं असेल तर त्यासाठी तुमचं डाएट आणि तुमचं जे काही न्यूट्रिशन आहे, तुमचं जे आहार आहे, डाएट आहे, न्यूट्रिशन आहे, ते व्यवस्थित असलं पाहिजे, बॅलन्स्ड असलं पाहिजे, तरच तुम्ही
फिट अँड फाईन राहाल गेम्स खेळण्यासाठी. सो डू यू थिंक न्यूट्रिशन इज निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट? तर तुम्हाला असं वाटतंय का की न्यूट्रिशन हा जो काही ही जी काही फॅक्ट आहे, न्यूट्रिशन पोषक आहार आपण त्याला म्हणतो, तर तो पोषक आहार निग्लेक्ट केला जातो इंडियन्सकडून, असं तुम्हाला वाटतं का? देन मेरी कॉम सेड द अवेअरनेस इज ग्रोईंग नाव अमंग द फिमेल ॲथलेट्स. मग ते मेरी कॉम म्हणतात आत्ता कुठे फिमेल ॲथलेट्स जे आहेत, ॲथलेटिक्स खेळणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये आता अवेअरनेस यायला लागलेली आहे. वेन इट कम्स टू न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट, आता त्यांना न्यूट्रिशनल रिक्वायरमेंटबद्दल अवेअरनेस यायला लागलेली आहे. न्यूट्रिशन हॅज डेफिनेटली बीन अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट. हां, न्यूट्रिशन म्हणजे पोषक आहार आहे तो अर्थातच आत्तापर्यंत निग्लेक्ट केलेला आहे इंडियन्सकडून स्पोर्ट्ससाठी. आय हॅड टू गेन 3 kg since I had to fight in the 51 kg event instead of the usual 48 kgs that I fight in. So I had to focus on what to eat. I gained weight by eating the right kind of healthy food rather than bad saturated fat. Saturated fat means unhealthy fat. मग त्या म्हणतात की माझं वेट होतं 48 kg आणि मला 51 kg कॅटेगरीसाठी जायचं होतं, म्हणजे मला 3 kg वेट गेन करायचं होतं. मग त्यासाठी मी अनयुज्युअल सॅच्युरेटेड फॅट, मला वेट गेन करायचं आहे, मग मी फॅटी काहीतरी खाऊन वेट गेन करण्यापेक्षा मी हेल्दी फूड खाल्लं आणि त्यानं मी माझं वेट वाढवलं, असं त्या म्हणतात. इंटरव्ह्यूअर सेड हाऊ बिग अ रोल डिड OGQ मीन ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट. How big a role did OGQ play in shaping the boxing scene in India for the better? तर ऑलिम्पिक गोल्ड क्विस्ट जी आहे, टीम जी आहे ऑलिम्पिक गोल्ड क्विस्टची, त्यांनी तुम्हाला ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल मिळवण्यासाठी किंवा आपल्या इंडियाचा परफॉर्मन्स बेटर देण्यासाठी काही रोल त्यांचा होता का? OGQ really played an important part in my success. So she said, yes, OGQ played an important part. OGQचा जो काही पार्ट आहे माझ्या सक्सेसमध्ये तो खरंच महत्त्वाचा आहे. They helped me out whenever I needed something. त्यांनी मला जिथे जिथे मदत हवी होती तिथे त्यांनी मला मदत केलेली आहे. They took care of everything. त्यांनी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली आहे. Which helped me focus on my boxing and kept me stress free. आणि त्यांनी माझ्या प्रत्येक गोष्टीची जिथं मदत पाहिजे तिथं मला मदत केलेली आहे, काळजी घेतलेली आहे, त्यामुळे मी स्ट्रेस फ्री होते, त्यामुळे मला कोणताही ताणतणाव कधीही आला नाही. देन इंटरव्ह्यूअर आस्क्ड व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग. तुमचं काय म्हणणं आहे की फ्युचरमध्ये इंडियन बॉक्सिंगबद्दल तुमचं काय म्हणणं आहे इन फ्युचरसाठी? देन मेरी कॉम सेड द फ्युचर इज व्हेरी ब्राईट. अर्थातच भविष्य हे खूप चांगलं आहे. अँड आय ॲम शुअर मेनी मोर बॉक्सर विल गेट मेडल फॉर इट. ती म्हणते अर्थातच फ्युचर खूप चांगलं आहे इंडियन बॉक्सिंगसाठी आणि मला अशी खात्री आहे की बरेचसे बॉक्सिंग चॅम्पियन गोल्ड मेडल किंवा मेडल्स आपल्या भारताला मिळवून देतील. देन इंटरव्ह्यूअर आस्क्ड डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन not to fight when they watch you go out and do it in style at the time. मग ते म्हणतात की डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन, म्हणजे त्यांची जी काही मुलं आहेत, मेरी कॉमची जे ट्विन्स आहेत, मुलं आहेत, त्यांना तुम्हाला कन्व्हिन्स करणं अवघड आहे का की जे ती मुलं जेव्हा तुम्हाला फाईट करताना बघतात त्यावेळेस तुम्ही हे असं करू नका हे तुम्ही त्यांना सांगणं अवघड वाटतं का तुम्हाला? देन शी सेड वेल आय हॅव ट्विन्स अँड येस. हां, ती म्हणते हां मला तर ट्विन्स मुलं आहेत आणि हे अर्थातच खरंच खूप अवघड आहे. समटाइम इट बिकम्स रिअली डिफिकल्ट टू कीप देम अंडर कंट्रोल.
त्या मुलांना कधी कधी मला कंट्रोलमध्ये ठेवणं खरंच अवघड जातं, कारण ते जेव्हा जेव्हा म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा जेव्हा ते टी व्हीवरती किंवा टी व्हीवरती जेव्हा बघतात बॉक्सिंग खेळताना, किंवा आईच आपली बॉक्सिंग करते किंवा इतर लोक बॉक्सिंग करतात, कशा प्रकारे मारामारी करतात, हे जेव्हा ती मुलं बघतात तेव्हा ते तसं करण्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. मग त्यावेळी मला त्यांना हँडल करणं समटाइम इट इज डिफिकल्ट. इंटरव्ह्यूअर, विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर ॲज वेल? तर तुम्ही तुमच्या मुलांना बॉक्सिंगसाठी ट्रेनिंग देणार आहात का? विल यू ट्रेन देम फॉर बॉक्सिंग? तुम्ही त्यांना बॉक्सिंगमध्ये ट्रेन कराल का? देन मेरी कॉम सेड, आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट. ती म्हणते की मी अजून तरी याबद्दल काही विचार केलेला नाही. ॲज ऑफ नाव जस्ट लेट देअर मदर बॉक्स. आता मी अजून तरी त्यांच्याबद्दल विचार केलेला नाही, आता फक्त ॲज ऑफ नाव जस्ट लेट देअर मदर बॉक्स, आता फक्त त्यांची आईच बॉक्सर असू देत एवढाच मी विचार करते. तर इंटरव्ह्यू सेड, यू हॅव ब्रोकन सेव्हरल स्टेरियोटाइप्स about the women in India by showing that women can compete with men in any field. But how good are you at the traditional feminine activities like cooking? तर आता स्टेरियोटाइप मीन्स अ फिक्स्ड आयडिया हेल्ड ॲज अ कॉमन स्टँडर्ड. म्हणजे अजूनसुद्धा काही लोकांचा व्ह्यू आहे असा की स्त्रियांना काही लोक अजूनही कमी लेखतात. मग इंटरव्ह्यूवरने असा क्वेश्चन केला की तुम्ही इतरांपुढे कशा प्रकारचा एक आदर्श ठेवला की स्त्रिया ह्या पुरुषांच्या प्रमाणेच प्रत्येक फील्डमध्ये प्रगती करू शकतात, हे तुम्ही प्रूव्ह केलं सगळ्यांच्या समोर, हे तुम्ही प्रूव्ह केलं अर्थातच गेम्समध्ये. आणि आजकाल स्त्रिया ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत आणि तुम्हीही बॉक्सिंगमध्ये जाऊन तुम्ही स्त्रिया हे देखील करू शकतात हे तुम्ही प्रूव्ह केलं. परंतु तुमचा पार्ट हा कुकिंगमध्ये तुम्ही कशा आहात असं त्यांनी विचारलं. वेल, आय एम गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊसहोल्ड वर्क टू. मग ती म्हणते की मी खेळात तर नाविन्य आहेच माझं, परंतु मी कुकिंगसुद्धा छान करते आणि घरातील इतर कामंसुद्धा मी करू शकते. देन इंटरव्ह्यूअर आस्क्ड, वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन वुमेन इन बॉक्सिंग वन डे? तुम्ही इंटरेस्टेड आहात का की तुम्ही ॲज अ कोच म्हणून इंडियन बॉक्सिंगसाठी म्हणजे दुसऱ्या महिलांना बॉक्सिंग शिकवण्यासाठी तुम्ही ॲज अ कोच म्हणून तुम्ही इंटरेस्टेड आहात का? देन मेरी कॉम, लेट्स सी इन द फ्युचर मे बी येस. बघू फ्युचरमध्ये काय होतंय, कदाचित करेन सुद्धा. देन इंटरव्ह्यूअर आस्क्ड, व्हॉट डू यू प्रेफर बीइंग कॉल्ड सुपर मॉम और सुपर बॉक्सर? मग इंटरव्ह्यूअर त्यांना प्रश्न विचारतात की तुम्हाला काय आवडेल, तुम्हाला एक सुपर मॉम म्हणलेला आवडेल का सुपर बॉक्सर म्हणलेला आवडेल? तर मेरी कॉम सेड, आय लव्ह बिंग अ मॉम. ती म्हणते मला आई बनायला आवडेल. दॅट्स द बेस्ट थिंग दॅट हॅज एव्हर हॅपन टू मी. ती आई बनणे ही जी काही मुमेंट आहे ती माझ्यासाठी अगदी बेस्ट मुमेंट आहे आणि ती माझ्यासोबत घडलेली आहे, म्हणून मला आई बनायला, आई म्हणून घ्यायला नक्कीच आवडेल. Now here we have done with our lesson. Here they had given in the box award and recognition means Mary Kom यांना कोणते कोणते अवॉर्ड्स मिळाले. अर्जुन अवॉर्ड इन बॉक्सिंग इन 2003, त्यांना बॉक्सिंगमध्ये अर्जुन अवॉर्ड मिळाला आहे 2003 मध्ये. पद्मश्री अवॉर्ड इन स्पोर्ट्समध्ये पद्मश्री अवॉर्ड मिळाला आहे इन 2006 मध्ये. देन कॉन्टेजर फॉर राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड इन 2007 मध्ये राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड मिळालेला आहे. पुन्हा पीपल ऑफ द इयर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड इन 2007, त्यांचं 2007 मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा नाव नोंदणी झालेली आहे. CNN, IBN अँड रिलायन्स इंडस्ट्रीज रियल हिरोज अवॉर्ड इन 2008, 2008 मध्ये रियल हिरोज अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेला आहे. पेप्सी MTV यूथ आयबा इन 2008, 2008 मध्ये त्यांना पेप्सी MTV यूथ आयबा अवॉर्ड मिळालेला आहे. पुन्हा 2008 मध्ये मॅग्निफिसेंट मॅरी आयबा इन 2008, मॅग्निफिसेंट मेरी असा त्यांच्यासाठी एक आयबाकडून 2008 मध्ये पुन्हा एकदा अवॉर्ड मिळालेला आहे. देन felicitation by Zomi Students Federation, that is ZSF,
at New Lamka YPA Hall in 2008. Then Rajiv Gandhi Khel Ratna Award again in 2009. Then International Boxing Association's Ambassador for Women's Boxing in 2009. त्या ambassador सुद्धा आहेत. Then Sportsman of the Year सहारा स्पोर्ट अवॉर्ड इन 2010. अगदी 2010 पर्यंत त्यांना अवॉर्ड्स मिळालेले आहेत फॉर द बॉक्सिंग. नाउ हियर वी हॅव डन, you have to solve the workshop as well as you have to write down the difficult word with its meaning and spelling, and you have to learn the difficult word and solve the English workshop also. Thank you.